नमस्कार मित्रांनो, सेजल कॉम्प्युटर टेक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। ज्या विद्यार्थ्यांनी CTETची एक्झामचा फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांनी आपलं एक्झाम सिटी कुठं आलेली आहे ते बघण्यासाठी मी सांगतो त्याप्रमाणे स्टेप करायची आहे। सर्वात प्रथम आपल्याला CTET टाइप करायचं आहे। CTET टाइप केल्यानंतर या ठिकाणी CTETची मेन वेबसाईटची लिंक दिसेल, तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल। CTETची वेबसाईट ओपन झाली की खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू डेट एंड सिटी फॉर CTET फेब्रुवारी 2026 या ठिकाणी क्लिक करायचं। याच्यावर क्लिक केल्यानंतर परत दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल। त्यानंतर सिटी चेक करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाइप करायचा आहे। ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर फॉर्म भरताना जो पासवर्ड दिला असेल तो पासवर्ड टाकायचा आणि या ठिकाणी जो कॅप्चर कोड आहे हा कॅप्चर कोड आपल्याला इथं टाइप करायचा आहे। तर सगळी माहिती आपण या ठिकाणी टाइप करून घेणार आहे। आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाइप केला आहे, इथं पासवर्ड आणि या ठिकाणी इथं दिलेला हा कॅप्चर कोड टाइप करून घेतला आहे। तर पुढे आपण खाली या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करणार। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर पुढे प्रोसेस होत आहे। या ठिकाणी डेट ऑफ एक्झामिनेशन इथं डेट दिलेली आहे एक्झामची। या ठिकाणी सिटी ऑफ एक्झामिनेशन आणि स्टेट ऑफ एक्झामिनेशन। तर या पद्धतीने तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुमची एक्झाम आहे, कोणत्या सिटीमध्ये आहे ते बघता येईल। आणि एक्झाम ही 8 तारखेला दिलेली आहे। बाकीच्या विद्यार्थ्यांची एक्झाम 7 तारखेला पण आहे, म्हणून आपली एक्झाम सिटी आणि डेट ऑफ एक्झाम चेक करून घ्या, कारण तुम्हाला एक्झाम कधी आहे ते कन्फर्म माहीत पाहिजे। तर हे हॉल तिकीट नाही आहे, हे फक्त तुमची एक्झाम कुठे राहील आणि कधी एक्झाम आहे तेवढी डिटेल तुम्ही याच्यामध्ये बघू शकता। धन्यवाद।